कभी ना कभी तो देखा ही होगा हाच मोठा यश तुम्ही कितीतरी नवोदित किंवा दिग्गज कलाकारांच्या मागे पाहिला असेल. एच फॉर हॅबिटॅटचा हा मंच स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान, अभिषेक उपमन्यू, उरुज अशफाक यांनीही आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात गाजवलाय. याचा जन्म झाला तो 2016 साली, जेव्हा बलराज सिंघई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई मधून पदवी घेतल्यानंतर आपल्या वडिलांच्या व्यवसायात सामील झाले. 65 सीटचे रेस्टॉरंट आणि परफॉर्मन्स व्हेन्यू असणारं हॅबिटॅट एका वर्षातच 65 सीट वरून 165 सीट्स मध्ये बदललं. प्रभावी सोशल मीडिया मार्केटिंग आणि सोयी सुविधांमुळे हॅबिटॅट स्टँडअप कॉमेडियन्सच्या गळ्यातलं ताईत बनलं. पण कुणाल कामराच्या वादग्रस्त कवितेनंतर याच हॅबिटॅटचं काय झालं ते तुम्हालाही माहिती. तोडफोडीनंतर हॅबिटॅट तात्पुरतं बंद झालं असलं तरी ते पुन्हा सुरू होण्याची उत्सुकता कोणाकोणाला आणि काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा.